मित्रांनो, फायनली प्रतीक्षानंतर फक्त फॅनसाठी ही मुलाखत असणार आहे, कारण भरपूर प्रश्न आहेत फॅनचे. ते आपण घेणार आहोत आणि तिथे पाहू शकता मित्रांनो, बकासूरकडे गर्दी आले. जसं समजलं, मामा पहिले सांगा, तुम्ही रात्री आल्यानंतर जसं लोकांना समजलं बकासूर इथे आलाय, किती वाजेपर्यंत तुम्हाला त्रास म्हणजे झाला? म्हणजे 1:30 वाजेपर्यंत होते. जेवढे आपले इथले जवळचे आहेत ज्यांना कळलं ते सगळे आले होते. मग किती वाजता फायनली झोपली तुम्ही? 2:30 ला झोपलो. काय बोलाल म्हणजे या फॅन्स बद्दल काय बोलाल तुम्ही? आता मला वाटतं ना, ही टेम्पो जी बकासूरची बघता, मला वाटतं ह्या टेम्पोमध्ये बकासूरचा एवढा प्रवास कोणत्याही नंदीने केला नसेल. एवढ्या वेळेला बकासूर लांब लांब गेलाय. नाही, प्रवास तर खूप झालाय बैलाला. त्याच्यामुळे आपण आज आरामासाठी बघता आपल्या मित्रांच्या इथं आलो होतो. आणि जसं टेम्पो आतमध्ये घुसला त्या गाडीच्या मागे जवळ पब्लिक आलं होतं, कारण बकासूर आलाय. बैलावरती प्रेम आहे, बाकी काय. मामा, काय आपण तुम्ही आले होते मैदानात 3 फेऱ्याचा राजा 777, आपला महाराज गटपास झाला होता आणि पुन्हा गटपास झाला होता. पण सेमीला असं काय झालं? बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की सेमीला असं काय झालं, कारण का गाडीत एकदम छान आणि ठाम पळत होती. नाही, गाडी 1 नंबर तासाने लागली. आम्हाला उलट आनंद झाला गाडी कडनी लागली तर, कारण बलमा ठाम कडतच बैल आहे. आणि सुट्टीला थोडासा आमचा बैल पडला महाराज, त्याच्या तरी उठून परत थोडासा लागला होता. तेवढ्यात ती आडी एक गाडी होती 2 नंबर तासावली, ती आडवी घुसली. ती गाडी जवळजवळ डायरेक्ट आमच्या गाडीला बाहेरच घेऊन गेली डायरेक्ट. त्यावेळेस बैलाच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे ते जास्त वेळ थांबलो नाही, डायरेक्ट बैल आमच्या तिकडे घेऊन गेलो. अच्छा. आणि त्याच दिवशी आपला बकासूर सुद्धा MM नानाच्या राजामध्ये होता, तिथे पण गट पास झाला होता. पण सेमीला तिथे काय झालं? बरेचसे लोकांचं असं म्हणणं होतं, जे गटाला ज्या खांदी बकासूर होता त्याच खांदी बकासूर ठेवायला पाहिजे, खांदा बदलायला नव्हता पाहिजे. त्याच खांदी बैल पळवायचा होता. पण नानांचे जे नियोजन करतेत MM नानाचे, ते बोलले की नका, म्हणून खांद नको बदलायला, आता राजा यावी खांदी लय पळल आपला. पण काय झालं, बैल पळत होता, एकार लागल्यामुळे थोडी गाडी गटून नाही पळाली. मग काय म्हणलं, जर तोच खांदी पळाला असता तर काहीतरी बदल सेमी पास केला असता. अच्छा, म्हणजे कधी कधी आपण एक वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, कारण का दुसऱ्यांच्यासाठी काय होतं माहिती, फायनलला तिकडे 10 नंबर पण होत्या, पण सेमी जो असतो ना तो लय खूप याच्या रिक्स मध्ये काढायचा असतो. नाही का, कोणत्या खांदी झोपायचं, कोणत्या. प्रत्येक मालकाला वाटतं की बकासूर बरोबर राहावंच. त्याच्यावर त्यांनी पण थोडस म्हणलं की आपण हाय त्याच खांदी झोपू. ठीक आहे, मग मोईल पण म्हणलं चालते, तुमची इच्छा. मग त्या खांदी थोडासा एकार लागल्यामुळं राजात, आणि बैल आपला चढून येतो डायरेक्ट उजवीने, त्याच्यामुळे तो बैल कमी पळाला थोडा त्या दिवशी, गाडी कमी पळाली. बरोबर. मग आता आज 3 फेऱ्यांचा आपला आज बिनजोडचा मोठा मैदान आहे आणि चांगल्या चांगल्या बक्षिसे आहेत. मैदान तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मार्फत. कसं वाटलं नियोजन आमच्या जगन शेठ यांचं? नाही, आतापर्यंत आपण जवळजवळ 4 वर्ष आले मुंबईमध्ये येतोय, पण असं मैदान कधी बघितलं नव्हतं. जे प्रेक्षकांचा विचार केलाय, बैलगाडा मालकांचा विचार केलाय, जो हरल त्याचा पण विचार केलाय, त्याच्यामुळे हे नियोजन आगळं वेगळं आहे डायरेक्ट. जसं आमच्या इकडं आमचे पैलवान चंद्रदादा मैदान घेतात, तसं मुंबईमध्ये यांनी तो प्रयत्न केलेला आहे. खरंच मैदान खूप चांगलं झालेलं आहे. आता तुम्ही मैदान आल्यावरती पाहिलं मैदान का आताच जाणार आहे? नाही, डायरेक्ट आताच जाणार. रात्री आम्हाला थोडं लेट झाल्यानंतर फॅन फॅमिली आपली नंतर खूप गर्दी व्हायला लागली होती, त्यामुळे आता जाताना सुद्धा बकासूर आला समजल्यानंतर जे फॅन्स येणार त्याचा तर कहरच पडणार आहे तुमच्यावरती. नाही, आता काय आहे, ते बैलावर जीव आहे, प्रेम आहे. आता आज मला सांगा, बकासूर आपल्या ज्या खांदी पळतो आज त्याच खांदी पळवणार आहे का कसं काय? आता चाचा येतात, ते बघू आता कसं काय करायचं. आज आम्हाला ना एक नाही, कारण का बकासूर आमच्या मुंबईमध्ये सारखा येत नाही. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा प्रेक्षकांची इच्छा असते की बकासूरच्या 1-2 शर्यती बघायला भेटतील. आजचं नियोजन कसं, 2 शर्यती होणार का? नाही, 2च शर्यतीचं नियोजन होतं, पण आता बघू, कारण रात्री थोडं लेट झालं बैलवाल्याला फोन करायला, त्याच्यामुळे थोडस हे झालं. नाही तर आता 2च होतं, पण एक तर 100% होईल आणि एखादा फेरा पडत. काय म्हणाल, आता प्रेक्षकांची ना इच्छा जसं 1001 राहुलबाईच्या दावण्याला जसे नंदी येतात, मथुर सोबत तर पळायची इच्छाच आहे, पण प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की मथुर सोबत 3 फेऱ्यामध्ये एकदा बकासूर पळवा. 3 फेऱ्यात आता पळवलेलो आहे आपण. दादांच्या इच्छेसाठी फक्त एकदा बिनजोडला पळायचं. दादांचं खरं माहिती, आता म्हणले की दादा स्वतः म्हणले होते की एकदा बिनजोडला पळू. आता 3 फेऱ्यात तर काय पुढं आपल्या इकडे सारखे मैदान चालू आहेत, पण इकडे अशी मानाची मैदान कधीतरीच भरतात मोठी. मामा बघा, आपला मथुर झाला, नव्या बैलांना संधी देतो, बकासूर झाला, नव्या नंदीने घेऊन पळतो. आता अजून एक प्रेक्षकांचा प्रश्न आहे की 1001 एलियन जो आता राहुलबाईच्या दावणीला नवीन आला आणि टॉपचा बैल आहे, बकासूर आणि एलियन,
मी त्या दिवशीच त्या बैलाचं कौतुक केलं, हा. कारण दोन्ही खांदी कडचा बैल आहे. हम्म. ज्या दिवशी मथुरून ती गाडी पळल त्याच दिवशी त्यांच्या एलियनला पण बैल देऊ आपण एखादी बिनजोड करू. अरे वा. आज बकासूर कसा काय आपला व्यवस्थित आहे का म्हणजे आज हो, पळण्याच्या काय होतंय, बैलाला आपण पुढे बसू जात नव्हतो पहिल्यापासून. बैलाला काय होतं, प्रवास झाले की बैल 3 पाय उभा राहतो त्याच्यामुळे. आणि हे काय आमचं दुसरं घर आहे, हम्म. हे काही लोकांचं नाहीये, आमचं दुसरं घर आहे. मी जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी इथे येऊन राहायचो. जवळजवळ बिनजोडचा सीझन होता तेव्हा बैल होती तेजसन त्यांची. एक त्यामुळे इथं यायचा निर्णय घेतला आणि इथं एकदम बैलाला व्यवस्थित नाही का, अजिबात बैलाचा आराम पण भरपूर झालाय. आणि आपण नाव न घेत पण प्रेक्षकाच्या इच्छापूर्ती आज शर्यत पाहायला भेटेल का? बघू आता काय ते आपल्याला एवढं माहित नाही बिनजोडचं. आता चाचन ते येतील. बबलू चाचा आले नाही, दिसले नाही कुठे? नाही, ते रात्री लेट आले होते. सकाळी त्यांचा फोन आला पण ते काही झोपायच्या नादात उचलला नाही. त्यामुळे ते म्हणले मी आता अड्ड्यात येतो डायरेक्ट. आणि मैदानामध्ये सचिन शेट्टी घरात येणार का? शेटला काहीतरी लग्न आहे वाटतं कुणाच तरी. हम्म. शेटला काल फोन केला मी. शेट म्हणले होते मला नाही जमणार, लग्न आहे, पोरं येतील म्हणून. मामा आता बघ, मी नेहमी बघतो ना, आता मी पण काल तुम्हाला भेटून गेलो, उशीर झाला होता. तर तुम्ही नेहमी बघता ना, जेव्हा जेव्हा बाहेर कुठेही नंदी असतो तुम्ही बकासूरला सोडत नाही, त्याच्या बाजूलाच पलंग मांडता, जो पलंग बघता त्याच्या बाजूलाच बसता. काय कारण काय आहे? म्हणजे आपलं नाही, बैलाचं कसं आहे, बैलाला ते जे रस्सी बैल बांधतो ना आपण, आपल्या दावणीला कसं आहे, आपली मोठी दावण येते पुढं गावाने डायरेक्ट पुढं, त्याच्यामुळे बैलाला बिंकता येत नाही. तर काय होतं, बैल बिंकतो, रस्सीत पाय बी गुततो. त्याच्यामुळे मी बैला बसून कुठेही असू दे, एखाद्या अंधारात एखाद्या पारायच्यात असेल तरी मी बैला बसून हालत नाही. तिथंच झोपलेला इथे आपली बाज असती, नाही तर खाली. पण त्या दिवशी आम्ही पळशीमध्ये राहिलो होतो माईबेवाल्यांच्या गोठ्या आपल्या, तिथं आम्ही जवळजवळ 8-9 जण असे बैला शेजारी चादरी टाकून झोपलो होतो. पण त्यांचे म्हणजे ते पण होते घरात येऊन झोपा, पण नाही, कोणच नाही गेलं. आणि त्याला पण आंघोळ करताना आपण व्हिडिओ लोकांना पोहोचवलं, गरम पाण्यात आणि चुलीवरतीच आंघोळ पाणी तापलं पाहिजे. हो. हे काय विशेष? गोठ्यावर आहे ना आपलं चुलच आहे, तर लहानपणापासून सवयच आहे. काय होतं, जे आपण नाही का आता चुलीवरचं पाणी काही झालं तरी ते गावठी बैलाला गावठी थोडस, त्यामुळे तेच नियोजन असतं आपलं. आपण गॅसवरचे पाणी कधी आंघोळ नाही घालत. आता तुम्ही ज्यांच्याकडे आपला आदित्य मालक आहे, यांना तर तुम्ही आधीपासून ओळखता, मैत्री कशी झाली ते पण जाणून घेऊ. पण त्यांचा एक इंजिन बैल होता जो मथुर सोबत पण पळाला होता, नाव केलं होतं त्याने, आताही नाव करतोय, फक्त सध्या तो मस्ती करतोय म्हणजे जास्त दिसत नाही. काय बोलाल त्या इंजिन बैलाबद्दल? इंजन दावा तुम्हाला म्हणतो दुस्सा असेल तेव्हापासूनच आपल्या गोट्या उतरत होता. आणि तिथूनच महिना 1 नंबरात जर कोणाच्या शर्यती बघितल्या असं पहिल्या तर त्या इंजनच्या बघितल्या. कारण डायरेक्ट 2-2, 4-4 गोंड्यावरती शर्यती व्हायच्या. त्यामुळे त्या नंदीवरती आपलं पहिल्यापासून जीव. आज पण कधी पहिले आपल्या मुळशी तर सांभाळत मांडायला त्रास देतो फक्त बैल पळतोय. दादा काय बोलेल, म्हणजे एवढं बकासूरचे मालक एवढे बोलले, राहू दे तिथे, राहू दे येत आहोत. काय बोलाल तुम्ही, एवढं वैभव मामा बोलले आपल्या बैलाबद्दल? वैभव मामा म्हणजे आमचा जीव आहे. वैभव मामाचा नाद नाही करत. आता त्यांनी प्रत्येक आपल्याला म्हणजे वाईट वेळेत पण जपलेलं आहे वैभव मामाने. जे रिलेशन चांगलेत आपले, त्यांना तुम्हाला सांगतो, आज या मैदानासाठी उतरण्यासाठी भरपूर लोकांचे फोन होते, सगळ्यांचे मोठ्या मोठ्या लोकांचे फोन होते. पण एक काहीतरी ते घर बोलले, त्या घराच्या नात्याने ते उतरले. आज आमच्या दावणीला त्यांच्या पाय म्हणजे देवाचे पाय लागले. तर आजपासून आम्ही एक असं ठरवलं का आमचे नशीब चेंज झाला ना, आमचं म्हणजे गोटा हा सुवर्ण अक्षरात, म्हणजे आपण बोलतो ना काहीतरी, म्हणजे बकासूर देवाचे पाऊल आपल्या गोठ्यावर पाऊल लागले. पाऊल तर लागलेच, पण मग आता जसा बकासूर गुलालात आहे तसे आमचे पण बैल इथून पुढे गुलालात निघून जातील नेहमी. तर बकासूरचा हा आशीर्वाद भरपूर जणांना आहे. नक्कीच मामा. आता तुम्ही बिट्टूला पण बघितलं, थोडासा आजारी आहे, तर बिट्टू पण ना मुंबईमध्ये चांगला खेळतो आणि चांगला पळ आहे त्याचा. मी स्वतः आणलाय 3 फेऱ्यात आमच्याकडे आणला होता. त्यामुळे बैल पळतोय, पण बैल थोडस आजारी असल्यामुळे आता बैल ह्या आठवत नाही बघायला भेटत, सध्या बंद आहे बैल. त्यांना आता सांगितले जसं काय काय आजार आहे डॉक्टर, पण मी तिकडून डॉक्टर पाठवून देणार त्या बैलासाठी. कारण यांचा ही फॅमिली माहिती दुसरी. तुमचं कसं काय रिलेशन मला एक थोडक्यात सांगा. म्हणजे ना, इंधन पळायच्या आधी आहे ना, इंधन होता त्यावेळेस त्यांच्याकडे पण खूप बैल होती, जवळजवळ 7-8 बैल होती. त्यातला एक बैल आपण विकत घेतला होता मामांनी, सुलतान म्हणून. बैल विकत घेतल्याच्या नंतर जे रिलेशन जुळलं आमचं, त्यामुळे आतापर्यंत आहे ते रिलेशन टिकून आहे. कसं वाटलंय मुंबईचं वातावरण? वातावरण आहे ना, चांगलं आहे. मग आता तुम्ही आता वाजले तर 10-11, कधी किती वाजता आपल्याला शर्यत साधारणतः बघायला भेटेल? पहिला बघू ना, आता गेले जर एखादी शर्यत असेल
गेल्या गेल्या बैल झुकणार आहे, नाही तर मग फेरा काढून मग 2 वाजता शर्यत खाली नेणार मोठी. चला मामा, आता आपण जास्त उशीर नाही, आता आपण निघूया, कारण का तुम्हालाही निघायचं. आपण नंतर सुद्धा मुलाखत घेऊ चांगली, आणि चांगलाच बकासूर आज कमाल कले. धन्यवाद. So, चला मित्रांनो, आता आपण बकासूरला पाहूया आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच येईल. पहा बकॅट डॉन. दादा काय बोलाल आज बकासूरला गोठ्यावर बघून कसं वाटलं? हां. बकासूरला गोट्या बघून आम्हाला खूप आनंद झाला आज. ज्याला देव म्हणतात त्या देवाचे पाऊल आपल्या गांधारी एरियात पडला, म्हणजे कल्याण गांधारी एरियात लागला म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात आला तो बैल. आला ना. आपल्याला म्हणजे गांधारी गावाची ही भूमी पावन झाली. हा. साक्षात देव त्यांच्या धर्तीवर आला इथे. आज इथे पाहता, आता हा जेव्हा मैदानात जाईल, काय फॅन्स असतील हे आपल्याला सांगायची गरज नाही. ते काही सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागे पूर्ण जनसमुदाय, पूर्ण महाराष्ट्र, अखंड भारत त्याच्या मागे आहे. हां. आणि आज धीरज भंडारी यांच्या घरी बैल आला, आम्हाला पण खूप आनंद झाला. आम्ही 5 मिनिटं तिथे बघायला आलो, त्याचं दर्शन झालं, मन खूप प्रसन्न झालं आमचं. पण मी बघतो तुम्ही आधी पण आले होते, आता मला वाटतं अर्धा पाऊण तास आधी आले फक्त बकासूरसाठी. काले आमचा एकदम जवळचा मित्र आहे. आताचे आज आमच्या दोस्तीला 15 वर्ष झाली. तर त्यांनी मला सांगितलं का बाबू बैल आलाय, तू ये. मग मी लगेच आलोय तिथे बघायला. चला मित्रांनो, आता आपण हे व्हिडिओ सोडूया आणि बघायला बघून घ्या. आता आपण थेट मैदानात जर उशीर झाला मला माहिती आहे, पण नक्कीच आपण भरपूर अपडेट देत राहू. नोटिफिकेशन तर पुन्हा सांगतो तुम्हाला भेटणार नाही, तर तुम्ही आपल्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलमार्फत फटाफट व्हिडिओ आपल्याला भेटतील. जसं जसं अपडेट असेल तिथे आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया. सो चला, आता बकासूर इथनं निघेल थोड्या वेळाने आणि आपण पण निघूया मैदानासाठी. डॉन.